संपूर्ण राज्यभरामध्ये जे आहे ते पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी उडवत असल्याचा बॉम्बस्फोट त्या उडवण्याचा या ठिकाणी मेल आलेला आहे कर्मचाऱ्यांना आणि या ठिकाणी पोलीस पथक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात. सर, कशा पद्धतीची या ठिकाणी पाहणी केली, काय सांगाल? तर मेलच्या अनुषंगाने सगळे पाहणी जाण्यात आली होती. बीडीडीएसची टीम आहे, एटीएसचं पथक वगैरे या ठिकाणी आलेली होते. सगळे खात्री केली आधी सगळे इथलं निर्मनुष्य करण्यात आलेलं होतं, पाहणी केलेलं होतं, पण तसं काही प्रकार वगैरे आढळून आलेलं नाही. पोलिसांच्या काय सूचना होत्या आणि काय एकंदरीत सांगा, तुम्ही काय अलर्ट झाला तुमचा? आम्हाला दुपारी 12-12:30च्या साधारण मेल आला होता आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून की पोस्ट ऑफिस तात्काळ खाली करा आणि काही समाजकंटकांनी RDXने पूर्ण पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आम्ही उडवून देऊ अशी धमकी देण्यात आलेली आहे. तर तसा मेल आम्हाला 12 वाजता आला आणि तात्काळ त्यानंतर लगेच आपले सर्व पोलीस बांधव आणि पूर्ण त्यांचे श्वान पथकासह ते इथं आले आणि सर्व बिल्डिंगची त्यांनी इथे पूर्ण तपासणी केलेली आहे आणि आता सर्व तपासणी त्यांची पूर्ण झालेली आहे. मेल आपल्या जे पासपोर्ट कार्यालय आहेत, तर ज्या ज्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय आहेत असे सर्व टपाल शाखा, आपले पोस्ट ऑफिसच्या शाखा, त्या सर्व ब्रँचला आम्ही दुपारी 12:10 RDX बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी आल्याचा मेल आम्हाला आला होता. आपण पाहिलं की या ठिकाणी असा कोणताही प्रकार या ठिकाणी आढळून आल्याचा नाही असं देखील या ठिकाणी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. परंतु याच परिसरामध्ये जे आहे ते संपूर्ण पोस्ट ऑफिस जे आहे ते संपूर्ण पाहण्यात आलेले आहे. ETS पथक असेल, स्वान पथक असेल, यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालय देखील या ठिकाणी छान करण्यात आलेली आहे. श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.